नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एकेश्वर सीमा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे, ज्यांना गरज आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। मॅग्नेशियम सल्फेट मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजी GNM थर्ड इयरमध्ये विचारला जातो हा प्रश्न। तर आपण बघूया मॅग्नेशियम सल्फेट काय आहे। ते ANM नर्सिंगवाल्यांसाठी इम्पॉर्टंट आहे मॅग्नेशियम सल्फेट, त्यांनी बघायचं मिडवायफरीमध्ये। मॅग्नेशियम सल्फेट काही कारणामुळे गरोदरपणात वापरले जाते। ती प्री-एक्लाम्पशियाच्या झटक्यांना रोखू शकते। प्रीमॅच्युअर बाळाच्या मेंदूचे संरक्षण करण्यास मॅग्नेशियम सल्फेट उपयोगी आहे। गरोदरपणात मॅग्नेशियम सल्फेट हा वापरला जातो। ते कसे मदत करते आणि कोणते दुष्परिणाम आहेत, त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत, साईड इफेक्ट कोणते ते बघूया। तर मॅग्नेशियम सल्फेट हा काही कारणामुळे गरोदरपणात वापरला जातो। ते प्री-एक्लाम्पशियाच्या झटक्यांना रोखू शकते। प्रीमॅच्युअर जे बेबी असतात त्या बाळाच्या मेंदूचे संरक्षण करण्यास मदत करते। गरोदरपणात मॅग्नेशियम सल्फेट का वापरला जातो, ते कसे काम करते आणि त्याचे दुष्परिणाम कोणते ते बघूया। तर औषधांचा परिणाम काय आहे, ते मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो याच्याने। मेंदूच्या स्नायूंना येणाऱ्या स्पॅझममुळे होणारा इस्चेमिया कमी होतो। न्यूरोमस्क्युलर इरिटेबिलिटी कमी होते याच्याने। मेंदूची सूज इंट्राक्रेनियल एडिमा असतो तो कमी होऊ शकतो। मूत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते। त्यानंतर त्वचेकडे रक्तवाहिन्या प्रसरण पावल्याने गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढतो। कोणते कोणते औषधाचे ह्याच्या रुग्णावरती परिणाम होतात, तर ह्याचा उपयोग होतो मेंदूकडे रक्तप्रवाह वाढवण्यासाठी। मेंदूच्या स्नायूंना येणाऱ्या स्पॅझममुळे होणारा इस्चेमिया कमी होतो। न्यूरोमस्क्युलर इरिटेबिलिटी जी असते, ठीक आहे, न्यूरोमस्क्युलर इरिटेबिलिटी कमी होते। मेंदूची सूज इंट्राक्रेनियल एडिमा कमी होऊन मूत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते। त्वचेकडे रक्तवाहिन्या ज्या असतात, ठीक आहे, त्या प्रसरण पावल्याने गर्भाशयाला जो रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तो वाढतो। औषधाचं सुरुवातीचं प्रमाण किती असायला पाहिजे, तर 20% तीव्रतेचे 20 मिली एकदम सावकाशपणे द्यावे। साधारणपणे 3 ते 4 मिली हे लागतात। त्यानंतर 50%चे तीव्रतेचे 10 ml दर 4 तास याप्रमाणे डिलिव्हरीनंतर 24 तासापर्यंत द्यावे। तर आपण या औषधाचं सुरुवातीचं प्रमाण बघूया। तर 20% तीव्रतेचे 20 मिली एकदम सावकाशपणे द्यायचं आहे। साधारण त्यास 3 ते 4 मिनिटं लागतील हे बघायचं आहे आपल्याला। त्यानंतर 50% तीव्रतेचे 10 ml दर 4 तासांनी याप्रमाणे डिलिव्हरीपर्यंत 24 तासापर्यंत द्यायचं आहे। त्यानंतर मात्र लघवीचे प्रमाण अगोदरच्या 4 तासापेक्षा 100 मिलीपेक्षा जास्त असेल। निजक्स जे असतात, निजक्स असतील व श्वसनाचा वेग जर 10पेक्षा जास्त असेल, रेस्पिरेटरी जो वेग आहे तो 10पेक्षा जास्त असेल तरच ते द्यायचं आहे, नाहीतर अन्यथा आपल्याला रुग्णाला ते द्यायचं नाही आहे। त्यानंतर दुष्परिणाम कोणते आहेत, तर मसलमध्ये शक्ती कमी होऊन मस्क्युलर पॅरालिसिस होण्याची शक्यता असते। रेस्पिरेटरी फेल्युअर असतं, रिनल फेल्युअर असतं ह्याच्याने। अँटीडोट म्हणून इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट 10% 10 मिली सावकाश देतात। तर दुष्परिणाम ह्याचे कोणते होतात, तर मसलमध्ये शक्ती कमी होऊन मस्क्युलर पॅरालिसिस होण्याची शक्यता असते। रेस्पिरेटरी फेल्युअर, रिनल फेल्युअर होऊ शकतो याच्याने। अँटीडोट म्हणून इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट 10% 10 मिली सावकाश आपल्याला द्यायचं असतं, ठीक आहे। असे दुष्परिणाम आहेत। सुरुवातीला जेव्हा रुग्ण सिरियस असतो तेव्हा आपल्याला ह्या प्रमाणाने औषधं द्यायचं आहेत। आणि मॅग्नेशियम सल्फेट जेवढी मला माहीत आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर औषधांचे परिणाम अशा प्रकारे आहेत, म्हणजे औषध काय काम करतं किंवा औषधाचं परिणाम काय कार्य करतं। औषध मेंदूकडील रक्तप्रवाह वाढतो। मेंदूच्या स्नायूंना येणाऱ्या स्पॅझममुळे होणारा इस्चेमिया असतो तो कमी होतो। न्यूरोमस्क्युलर इरिटेबिलिटी कमी होते। मेंदूची सूज इंट्राक्रेनियल एडिमा कमी होऊन मूत्राचे प्रमाण वाढण्यास मदत होते। त्वचेकडे रक्तवाहिन्या प्रसरण पावल्याने गर्भाशयाला रक्ताचा पुरवठा होतो। अशा प्रकारे हा 5 मार्काला मॅग्नेशियम सल्फेट जो प्रश्न आहे तो विचारला जातो मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजी। ANM नर्सिंग स्टुडंटसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे। GNM थर्ड इयर मिडवायफरी गायनेकॉलॉजीमध्ये हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ। लवकरच महत्त्वपूर्ण ज्या नोट्स आहेत त्या घेऊन मी ज्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते। जे डेफिनेशन आहे त्याच्यानंतर डिफरन्स आहेत ते मी ऑलरेडी आपली जी प्लेलिस्ट आहे मिडवायफरी गायनेकॉलॉजी त्याच्यामध्ये जाऊन चेक करा। तुम्हाला रिसर्चचे पाहिजे रिसर्चचे पण प्लेलिस्टमध्ये आहेत। विनाकारण इकडे तिकडे जायची गरज नाही आहे किंवा पूर्ण व्हिडिओ
सर्च करायची पण गरज नाही आहे चॅनलवरती. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.